काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक होणार आहे। नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असतील। या बैठकीत विधानसभेच्या निकालावर चर्चा होणार आहे आणि पुढची रणनीती ठरवण्यासंदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा केली जाणार आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिल्पा नरोडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, नाना पटोलेंनी केलेली दिल्लीवारी, राहुल गांधींची खरगेंची घेतलेली भेट आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या आमदारांसोबत त्यांची होणारी बैठक, या सगळ्याचं नेमकं कशा पद्धतीचं कनेक्शन आहे? वरिष्ठांच्या सूचना आज आमदारांपर्यंत पोहोचणार असं म्हणायचं का? नक्कीच रिद्धी, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या टिळक भवन येथे दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे। नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्या आमदारांसोबत ही बैठक होणार आहे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे। बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित आमदार आणि इतर जे काही मुख्य नेते आहेत ते देखील उपस्थित असतील। विशेष म्हणजे लोकसभेला जे यश मिळालं तो काँग्रेसला, ते यश विधानसभेला मिळालं नाही, यावर विशेष चर्चा होईल आणि जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचे सत्कार देखील केले जातील, अभिनंदन केलं जाईल आणि अपयश का आलं, कारण खूप कमी जागा आलेल्या आहेत आणि त्या जागांवर चर्चा केल्या जातील आणि त्यानंतर तोडगा सुचवला जाईल। त्यानंतर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामध्ये देखील जे काही प्लॅनिंग असेल, बी प्लॅनिंग असेल, तो देखील या बैठकीमध्ये मांडण्याची दाट शक्यता आहे रिद्धी। आणि विशेष म्हणजे आजचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांची ही बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर, मुद्द्यांवर चर्चा होणार आणि काँग्रेसला जे अपयश आले ते अपयश कशामुळे आलं किंवा येणाऱ्या पुढच्या निवडणुकींमध्ये हे अपयश भरून काढता येईल का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल रिद्धी। अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।